मुरुड नगर परिषद निवडणुकीचे मतदान उत्साहात आणि शांततेत पार पडले। मतदान केंद्रावर सकाळच्या वेळी कमी प्रमाणात गर्दी दिसून येत होती। नंतर धीरे धीरे गर्दी व्हायला लागली। काही मतदान केंद्रावर मतदानासाठी बाहेर रांगा लागलेल्या असल्याचे दिसून आले। सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेस 73.89% मतदान झाले। यामध्ये पुरुष 4026 व स्त्री 4504 एकूण 8530 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। मुरुडमध्ये 10 प्रभाग व एकूण 17 बूथ होते। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली। पोलीस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, तहसीलदार आदेश डफळ, मुरुड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस शिपाई मकरंद पाटील यांनी मुरुडमध्ये मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली। अतिशय शांततेत आणि उत्साही वातावरणात निवडणूक पार पडली आहे। मुरुड जंजिरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आपल्याकडे आज मतदान सुरळीतरित्या पार पडलेलं आहे। मतदानासाठी आपल्याकडे 17 मतदान केंद्र होती। आता सद्यस्थितीत आमचं साहित्य स्वीकृतीचं काम चालू आहे आणि आपल्याकडे 17 मतदान केंद्रावरती एकूण मतांची टक्केवारी, झालेल्या मतदानाची टक्केवारी 73.89% आहे। त्यामध्ये पुरुष 4026 आणि स्त्रिया 4504 एकूण 8530 अशा प्रकारे 73.89% मतदान या ठिकाणी झालेलं आहे। आमची साहित्य स्वीकृतीची प्रक्रिया सद्यस्थितीत सुरू आहे। आज नगर परिषद निवडणूक 2025 सार्वत्रिक निवडणूक मुरुड शहरामध्ये मतदान पार पडलेलं आहे। मतदान प्रक्रिया अतिशय शांततेने पार पडलेली आहे। 10 वार्डाचं मतदान 17 बूथवरती झालेलं आहे। सदर ठिकाणी सर्व आम्ही पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्त नेलेला होता। सर्व बंदोबस्त चांगल्या प्रकारे अचूकपणे बंदोबस्त पार पडलेला आहे। सर्व सेक्टर पेट्रोलिंग यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सेक्टर पेट्रोलिंग केलेले आहे। RCP यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पेट्रोलिंग करून वाहतुकीचा नियमन आणि बंदोबस्त नियमन केलेलं आहे। तरी सध्याचा बंदोबस्त आम्ही माननीय पोलीस अधीक्षक अंचल दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली, माननीय अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व माणगावचे DYSP यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याचा बंदोबस्त अतिशय व्यवस्थितपणे पार पडलेला आहे। थँक्यू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।